राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 125व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पाडण्यात आला। यावेळी प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले। तसेच एअर चीफ मार्शल NK ब्राउन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले। 296 विद्यार्थ्यांनी कला, विज्ञान आणि संगणक विज्ञान या शाखांमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे। 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून मनोज कुमार हा सर्वात प्रथम आला, तर साताऱ्याच्या SS इताबे याने ब्रॉन्झ मेडल पटकावले। फोर्सेसचे 3 प्रकारचे मुलं इथं आम्ही ट्रेनिंग करत होतो। तर ह्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला असं शिकवलं गेलं ना की देशाशिवाय दुसरं काही नाही आहे आणि तुम्हाला तुमचे प्रोटेक्शन करायला आम्ही बनलेलो आहे। आणि दिस इज द बेस्ट वे टू, म्हणजे दुसरं करियर नाही आहे, जस्ट एक सेकंड ऑप्शन आहे। इफ यू लूज आउट ऑन सम करियर यू गो टू डिफेन्स, तसं नाही आहे। डिफेन्स एक अल्टिमेट करियर आहे आणि फर्स्ट करियर म्हणून ऑप्शन सगळ्यांनी चूज केलं पाहिजे। देर आर मच मोर थिंग्स टू लर्न इन डिफेन्स, इट्स नॉट ओनली वॉर अँड ऑल। there are many things which we can learn, we can do. and आजची टेक्नॉलॉजी अशी ना की डिफेन्समध्ये पण असं इम्प्रूव्हमेंट झाली आहे खूप, की डिफेन्समध्ये PhD कोर्सेस, फॉरेन कंट्री व्हिजिट्स खूप काही आहे। सिव्हिल वर्ल्ड, इंजिनिअरिंग हे त्यापेक्षा खूप डिफेन्स आहे, पण आपल्या लोकांना माहीत नाही, त्यामुळे आपण मागे पडतो। आर्मी बेस्ट आहे सर्व्हिस करण्यासाठी। ॲडव्हेंचरस लाईफ आहे, यू कॅन एन्जॉय युअर लाईफ। इट्स नॉट ओनली टेन्शन अँड ऑल, इट्स ऑल ॲडव्हेंचर्स. व्हॉट यू फील लाईफ वे, द पोस्टिंग्स वी गेट, द प्रिव्हिलेजेस, पर्क्स फ्रॉम आर्म फोर्सेस इज द बेस्ट थिंग. आर्मीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. अँड मेन म्हणजे जॉईंटमॅनशिप, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही हे सगळं एकत्र येऊन आम्ही एकत्र ट्रेनिंग असतो. त्यामुळे पुढं आम्हाला फ्युचरमध्ये लढाईमध्ये आम्हाला हेच फायदा पडतं की आम्ही एकत्र ट्रेन झालो तर एकमेकांसाठी आम्ही लढू. आणि देशासाठी, देश सर्व काही सर्व्हिस बिफोर सेल्फ आमचा मोठं आहे, तेच आम्हाला शिकवलं जातं इथं. त्यांच्यात माझं 1 वर्ष IMA मध्ये ट्रेनिंग असणार आहे. त्यानंतर आय बी पोस्टेड एज अ लेफ्टनंट आणि त्यानंतर आय सर्व माय नेशन. दॅट्स इट. यावेळी हेलिकॉप्टरने हवाई प्रात्यक्षिके सादर केली. तसेच सारंग या हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली.